माईक सगळ्यांचे म्यूट केलं तरी चालते. आता काल आपण आदिवासी समाजाच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भात चर्चा केली होती. आज आपल्याला पहिल्या प्रकरणातील एक नवीन संकल्पनेला शिकविण्यासाठी सुरुवात करायची आहे. जात आणि जमात यातील फरक. ह्या दोन्ही संकल्पनांमधील फरक समजून घेण्यापूर्वी आपल्याला ह्या दोन्ही संकल्पना व्यवस्थितरित्या समजून घेणं आवश्यक आहे. जमात नावाची संकल्पना आपण आता पहिल्यांदाच आपण ती पाहिलेली आहे. त्यामुळे आपल्याला तर जात कशाला म्हणायची ही पाहायची आहे. जातीच्या संदर्भातही आपला अभ्यास यापूर्वी फर्स्ट इयर सेकंड इयरला वगैरे झालेला आहे. तरी सुद्धा आज आपण रिमाइंड करण्यासाठी का होईना आपण परत एकदा पाहू. प्रणाली आवाज, माईक बंद कर. चिडे, माईक बंद करायचं समजत नाही. माईक बंद कर. तर आपण जातीची संकल्पना अगोदर सुरुवातीला पाहू. जात कशाला म्हणायची, जातीची वैशिष्ट्य वगैरे काय आहे, आणि त्यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे जात आणि जमात यातील फरक काय आहे. आता वास्तविक जर आपण पाहिलं तर समाजामध्ये अनेकदा आपण पाहतो की जात आणि जमात या संकल्पनेला वेगळ्या अर्थाने पाहिलं जात नाही. अनेकदा आपण जमातीलाही जातीच्याच नावाने संबोधतो. जसं की एखाद्या आदिवासी समाजातील असणाऱ्या व्यक्तीला विचारायचं असेल किंवा त्यांनी जर सांगितलं किंवा स्पष्ट करायचं असेल, तो म्हणतो की जमात नाही म्हणत, आम्ही आदिवासी जमातीचे लोक आहोत, आम्ही गोंड या आदिवासी जमातीचे लोक आहोत असं नाही म्हणतो, आम्ही गोंड या जातीची लोक आहेत असं म्हणतो. ठीक आहे, निरक्षर अडाणी असणाऱ्या लोकांकडून आपण फारसं काही अभिप्रेत आपल्याला नसणार आहे. पण आपण पाहतो की शिक्षित असणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा हा संभ्रम, हा भ्रम दिसून येतो की जात आणि जमातीतला फरक बहुतांश लोकांना माहीत नसतो. पण आपण समाजशास्त्राचे विद्यार्थी आहोत, अभ्यासक आहोत, आणि विद्यार्थी अभ्यासक या नात्याने जात आणि जमातीमध्ये फरक आपल्याला मोठ्या वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. तर जाती आणि जमातीच्या ह्याच्या संकल्पना आहेत, यातील फरक पाहण्यापूर्वी आपल्याला जात कशाला म्हणायचे हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. फर्स्ट इयरला आपण शिकलो. कोण सांगू शकते जातीच्या संदर्भात काय व्याख्या होतात जातीच्या? जात कशाला म्हणतो आपण? अनुवंशिकतेच्या तत्वावर आधारलेल्या. हा चौधरी बरोबर सांग. अनुवंशिकतेच्या तत्वावर आधारलेल्या घटकास जात असे म्हणतात. अनुवंशिकतेच्या तत्वावर आधारलेल्या वर्गास जात असे म्हणतात. असे चार्ल्स कुले नावाचे विचारवंत जातीची व्याख्या करतात. बरोबर. आपल्याला माहित आहे की आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जी जातीची व्यवस्था आहे ही जगाच्या पाठीवर इतरत्र कुठल्याही देशामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. साधारणपणे जर आपण पाहिलं तर भारतामध्ये जवळपास असं म्हटलं जातं की 6,500च्या आसपास जाती उपजातीची संख्या आपल्याला भारतात पाहायला मिळते. एवढ्या विशाल काय स्वरूपाची जातीय संरचना जगाच्या पाठीवर कोणत्याच राष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. ती केवळ आणि केवळ भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते, आणि ही भारतीय समाज व्यवस्थेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि जी ही जाती व्यवस्था आहे ती जाती व्यवस्था एवढी क्लिष्ट गुंतागुंतीची आहे की या जाती व्यवस्थेचा अभ्यास केल्याशिवाय भारतीय समाज व्यवस्थेचा अभ्यास होणं हे शक्य नाही. या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे किंवा बाबासाहेबांनी एक स्टेटमेंट केलं होतं भारतीय जाती व्यवस्थेच्या संदर्भात. त्यांनी सुद्धा भारतातील जातींच्या उत्पत्तीचा सिद्धांत मांडलेला आहे. त्याचा संदर्भ आपण पुढे जसा येईल तेव्हा पाहू. बाबासाहेबांचं असं मत होतं की त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की भारतीय समाजरूपी जी इमारत आहे, या भारतीय समाजरूपी इमारतीचा पाया ही भारतीय समाजातील जाती व्यवस्था आहे. आणि ही जी जाती व्यवस्था आहे त्या जाती व्यवस्थेवरच भारतीय समाजरूपी इमारत ही उभी आहे. आणि हे सांगत असताना ते पुढं लुईस ड्युमासारख्या विचारवंतांनी सुद्धा या विचाराचं समर्थन केलं होतं. लुईस ड्युमानी हे मत मांडलं होतं. बाबासाहेब आंबेडकर आणि लुईस ड्युमा यांनी एक उठावात्मक दृष्टिकोनातून भारतीय समाज व्यवस्थेचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. तर बाबासाहेबांनी पुढे असं म्हटलं होतं की भारतीय समाजरूपी जी इमारत आहे या इमारतीला जिने नाही, जिने म्हणजे पायऱ्या नाही. भारतीय समाजातील ही जातीची जी काही व्यवस्था आहे ही संरचना आहे, स्तररचना आहे. या भारतीय समाजातील असणाऱ्या जातीच्या या स्तर रचनेमध्ये ज्या काही जाती उच्च, मध्यम, कनिष्ठ अशा स्तरात विभाजित झालेल्या आहेत, या जातींना किंवा या जातीची जी काही रचना आहे इमारतीसारखी, समाजरूपी इमारतीसारखी तिची जी काही रचना तयार झालेली आहे, तर त्या इमारतीला पायऱ्या नाही आहेत, म्हणजे जिना नाही. कारण का तर कनिष्ठ जातीतील हुशार असणारा व्यक्ती हा वरिष्ठ जातीत समाविष्ट होऊ शकत नाही, आणि वरिष्ठ जातीमधील मूर्ख जन्माला आलेला व्यक्ती हा कनिष्ठ जातीमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही. म्हणजे जाती व्यवस्थेला काय नाहीये, या जातीच्या इमारतीला काय नाहीये तर पायऱ्या नाहीये. हे सगळे स्टेटमेंट आणि यांचा विशेष संदर्भ आपण पुढे विस्ताराने चर्चा यावर करू.
मुळात जातीच्या संकल्पनेच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर शब्दशः जात या शब्दाचा अर्थ काय काय कशा संदर्भात आहे छोटेसे आपण थोडंसं त्याचं अगोदर विश्लेषण करू आणि त्यानंतर त्यांच्या व्याख्या पाहून जातीची वैशिष्ट्ये पाहू. जन या धातूपासून जात हा शब्द बनलेला आहे. जन या शब्दाचा अर्थ जन्म असा होतो आणि भारतामध्ये सुद्धा जन्मावरूनच व्यक्तीची जात ही निर्धारित होत असते. जातीला इंग्रजीमध्ये कास्ट हा शब्द पर्यायी शब्द म्हणून उपयोगात आणलेला आहे. CASTE कास्ट हा शब्द जातीसाठी इंग्रजीमध्ये यूज केला जातो. कास्ट हा इंग्रजी शब्द कास्टा या पोर्तुगीज शब्दापासून बनलेला आहे. CASTA मीन्स कास्टा हा पोर्तुगीज शब्द आहे, पोर्तुगीज भाषेतील शब्द आहे. त्याच्यापासून जात कास्ट हा इंग्रजी शब्द बनलेला आहे. कास्टा या पोर्तुगीज शब्दाची उत्पत्ती ही कास्टस या लॅटिन भाषेतील शब्दातून झाली. CASTUS कास्टस या लॅटिन भाषेतील शब्दापासून कास्टा हा पोर्तुगीज शब्द बनला. कास्टा या पोर्तुगीज शब्दापासून इंग्रजीतील कास्ट हा शब्द समाजामध्ये चर्चेला आला किंवा समाजामध्ये प्रस्थापित झाला किंवा इंग्रजीमध्ये त्याची निर्मिती कास्ट या शब्दात झाली. CASTE. तर लॅटिन भाषेतील कास्टस या शब्दाचा जो अर्थ आहे तो वंशाची शुद्धता या अर्थाने लॅटिनमध्ये कास्टस या शब्दाचा उपयोग होत होता किंवा केला जातो. तर भारतामध्ये सर्वात प्रथम पोर्तुगीजांनी कास्ट हा शब्द किंवा कास्टस हा शब्द वंशाच्या शुद्धतेला उद्देशून, गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं राज्य होतं तेव्हा त्यांनी 1567 मध्ये गोवा मंडळाच्या हुकुमनाम्यामध्ये प्रथम कास्ट हा शब्द 1567 मध्ये भारतामध्ये उपयोगात आणला आणि ते शब्द उपयोगात आणण्यामागचा त्यांचा जो हेतू होता, त्यांना जो त्या शब्दाचा अर्थ अभिप्रेत होता तो म्हणजे वंशाची शुद्धता या अर्थाने त्यांनी तो शब्द उपयोगात आणला. परंतु अनेक समाजशास्त्रज्ञांचं असं मत आहे की वंशाच्या शुद्धतेचा सहसंबंध हे जातीचं निदर्शन नाहीये, पण जात आणि वांशिक समूहाचा कोणताच संबंध नाही अशी मतं अनेक समाजशास्त्रज्ञांनी मांडली. तरी देखील जातीला इंग्रजीमध्ये पर्यायी शब्द म्हणून कास्ट हा शब्द रूढ झाला आणि जात नावाच्या संकल्पनेला इंग्रजीत कास्ट या शब्दाला मान्यता मिळाली. जाती व्यवस्थेचं समाजशास्त्रीय विश्लेषण करताना अनेक समाजशास्त्रीय विचारवंतांनी जातीचा अभ्यास, भारतातील जाती व्यवस्थेचा अभ्यास केला, ज्यामध्ये मी तुम्हाला जसं आता सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव हे अग्रगण्य स्थानी घेतलं जातं. त्याचबरोबर भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हणून ज्यांना आपण पाहतो ते डॉक्टर GS घुरिये यांचंही नाव अग्रस्थानी भारतातील जाती व्यवस्थेच्या अभ्यासासाठी घेतलं जातं. त्यांनी कास्ट अँड रेस इन इंडिया नावाचा एक ग्रंथ भारतातील जाती व्यवस्थेच्या संदर्भात लिहिला. त्यांचं PhDचं संशोधन सुद्धा या अभ्यासावर किंवा या अभ्यास विषयावर झालेलं होतं. आणि डॉक्टर GS घुरिये यांनीच भारतीय समाजातील जाती व्यवस्थेची जी वैशिष्ट्ये सांगितली त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण आता पुढे करणार आहोत. त्यांनी कास्ट अँड रेस इन इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला 1933 मध्ये. त्या ग्रंथावरच भारतीय समाजातील, त्या ग्रंथामधून भारतीय समाजातील जाती व्यवस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट झालेली आहेत, त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. बाबासाहेब आंबेडकर असतील, डॉक्टर GS घुरिये असतील, डॉक्टर MN श्रीनिवास असतील, MN श्रीनिवास यांनी भारतीय समाजातील जाती व्यवस्थेचा अभ्यास करून डॉमिनंट कास्ट नावाची एक संकल्पना मांडली. त्यानंतर DP मुखर्जी असतील, त्यानंतर इतर अनेक समाजशास्त्रज्ञ AR देसाई असतील, इरावती कर्वे असतील, ह्या एवढ्या सर्व विचारवंतांनी भारतीय समाजातील जाती व्यवस्थेचा अभ्यास हा सखोल दृष्टिकोनातून केला. या सर्वांनी केलेला अभ्यासाचे दृष्टिकोन हे वेगवेगळे होते. जसे की भारतीय समाजातील जाती व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर GS घुरिये यांनी प्राच्यविद्यात्मक दृष्टिकोन अवलंबिला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उठावात्मक दृष्टिकोनातून भारतीय समाजातील जाती व्यवस्थेचा अभ्यास केला. लुईस ड्युमा आणि डॉक्टर BR आंबेडकर यांनी उठावात्मक दृष्टिकोनातून भारतीय समाजातील जाती व्यवस्थेचा अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर वेगवेगळ्या विचारवंतांनी भारतीय समाजातील जाती व्यवस्थेचा अभ्यास केला, कारण का तर मुळातच भारतीय समाजातील जाती व्यवस्थेचा अभ्यास केल्याशिवाय भारतीय समाज व्यवस्थेचा सर्वांगीण अभ्यास करणं शक्य नाही. जातीचा सहसंबंध या देशातील असणाऱ्या सगळ्या समाज व्यवस्थेतील सगळ्या घटकांशी आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक जातीची संस्कृती वेगळी आहे, प्रत्येक जातीचे राहणीमान वेगळे आहे, प्रत्येक जातीच्या प्रथा परंपरा वेगळ्या आहेत, प्रत्येक जातीच्या संस्काराच्या पद्धती वेगळ्या आहेत, रूढी प्रथा परंपरा वेगळ्या आहेत, त्यांची रिच्युअल्स ज्याला आपण म्हणतो ते सगळे वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात.
म्हणून जातींचा अभ्यास भारतामध्ये एक महत्वपूर्ण अभ्यास ठरतो आणि म्हणून अनेक समाजशास्त्रज्ञांनी भारतीय समाजातील जातीव्यवस्थेचा अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण पाहूया की या जातीच्या संदर्भात वेगवेगळ्या विचारवंतांनी आपली मतं मांडली, ज्या मतांना आपण व्याख्यांमध्ये परावर्तित केलं आणि त्या व्याख्या वेगवेगळ्या विचारवंतांच्या व्याख्या आपण जातीच्या संदर्भातल्या पाहू, ज्या एकदम शॉर्टमध्ये आहेत त्या पाहू, छोट्या छोट्या पाहू. पहिली व्याख्या चार्ल्स कुले यांनी केली. ते असं म्हणतात की जे चौधरीने आता सांगितलं होतं की जेव्हा वर्ग हा अनुवंशिकतेच्या तत्वावर आधारलेला असतो तेव्हा आपण त्याला जात असं म्हणतो. जेव्हा एखादा वर्गाची संकल्पना आपण BA फर्स्ट इयरला शिकलेली आहे, ज्यावेळेस आपण सामाजिक स्तरीकरणाची संकल्पना शिकलो त्यावेळेस आपण वर्ग आणि जात ह्या दोन्ही संकल्पना शिकलो होतो. कारण का जात आणि वर्ग ह्या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत. वर्गामध्ये व्यक्तीचं स्थान हे व्यक्तीच्या दर्जावर आधारित असतं, तर जातीमध्ये व्यक्तीचं स्थान हे जन्मावर आधारित असतं. तर कुलेसारखा विचारवंत म्हणतो की असा वर्ग की जो अनुवंशिकतेच्या तत्वावर आधारलेला आहे, परंपरागत पद्धतीने जन्मजातपणे विशिष्ट लोकांचा जो एक विशिष्ट वर्ग आहे त्या लोकांच्या असणाऱ्या समूहाला किंवा वर्गाला जात असं म्हणतात, अशी पहिली व्याख्या चार्ल्स कुलेने जातीची केली. दुसरी व्याख्या डॉक्टर DN मुजुमदार आणि डॉक्टर मदान यांनी केली. ते असं म्हणतात की जात हा एक बंद वर्ग आहे. या वाक्याला दुजारा B.R. आंबेडकरांनी सुद्धा दिलेला आहे की जात हा एक बंद वर्ग आहे. का बंद वर्ग आहे? तर मुजुमदार आणि मदान यांचं असं मत आहे. केतकरांनी सुद्धा भारतीय समाजातील जाती व्यवस्थेचा विस्तृतपणे अभ्यास केलेला आहे. तर मुजुमदारांचं असं म्हणणं आहे की भारतीय समाजातील जी जाती व्यवस्था आहे हे बंद स्तरीकरणाचा प्रकार आहे किंवा बंद आहे, बंद वर्ग आहे. त्याचं कारण असं आहे की व्यक्तीचं जातीतील असणारं स्थान हे जन्मावरून ठरतं आणि ज्या व्यक्तीचा जन्म ज्या जातीमध्ये झाला त्या व्यक्तीला ती जात सोडून कधीही जाता येत नाही. म्हणून बाबा आढावांसारखे लोक म्हणतात की विचारवंत हे बाबा आढावांसारखे विचारवंत मत मांडतात की म्हणतात की जातीची काय व्याख्या आहे, तर जात काय आहे, तर जी जाता जात नाही ती जात आहे. जातीची उपरोधानी अशी व्याख्या केली जाते की जी जाता जात नाही ती जात आहे. कारण का तिला कितीही काढून टाकण्याचा प्रयत्न केला, जी एकदा व्यक्तीच्या जन्म झाल्यानंतर ज्या व्यक्तीला ती जात चिटकते ती त्या व्यक्तीच्या मरणापर्यंत ती कायम राहते. म्हणून जात हा बंद वर्ग आहे, तो कधीही आपल्याला बदलविता येत नाही. या संदर्भातच विचार B.R. आंबेडकरांनी आपले मांडलेले आपल्याला पुढील काळात किंवा पुढच्या संकल्पनेमध्ये आपण ह्या विश्लेषण करत असताना स्पष्ट करत असताना पाहणार आहोत. त्यानंतर एक इरावती कर्वे यांनी जातीची व्याख्या केली. ते असं म्हणतात की विस्तृत संबंध असणारा अंतर्गत विवाह समूह म्हणजे जात होय. विस्तृत संबंध असणारा असा एक समूह लोकांचा की ज्या समूहातील लोकांचे संबंध अधिक विस्तृत असतात, व्यापक असतात, स्नेहाचे असतात, जिव्हाळ्याचे असतात, आपुलकीचे असतात, आत्मीयतेचे असतात. आणि एवढंच कशाला आपल्या भाषेमध्ये सांगायचं, इरावती कर्वेंच्या व्याख्येला अधिक स्पष्ट करण्यासाठी जातीसाठी लोक माती खातात असं आपण अनेकदा म्हणतो. आता ग्रामपंचायतचे इलेक्शन सर्व महाराष्ट्रभर आहे, सगळ्या आपल्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा होत आहे. वरोऱ्या तहसीलमधील 58 ग्रामपंचायतचे इलेक्शन आता होत आहे आणि आपण पाहतो की खेड्यांमध्ये आपण सगळेजण राहतो की ज्या खेड्यामध्ये ज्या जातीच्या लोकांची संख्या जास्त आहे त्या जातीचीच सत्ता ही गावच्या ग्रामपंचायतीवर आपल्याला पाहायला मिळते. किती जातीतील लोक वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या वेळी भांडणं करून घेत जरी असले तरी इलेक्शन किंवा राजकारण जेव्हा होतं, ग्रामपंचायतची निवडणूक गावातील ज्यावेळेस येत असते त्यावेळेस मात्र जातीच्या नावावरच मतं टाकत असतात आणि आपल्या जातीची सत्ता आपल्या गावात राहिली पाहिजे ही रास्त भावना सगळ्याच लोकांची झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आपण म्हणतो की जात हा असा घटक आहे की जे विस्तृत संबंध निर्माण करतो. आपण आपल्या जातीचा व्यक्ती दिसली की आपुलकी आणि स्नेह आपल्या व्यक्तींच्या मनामध्ये निर्माण होतो. ही भावना जातीय गटातील असणाऱ्या लोकांमध्ये निर्माण होत असते. म्हणून इरावती कर्वे सारखे विचारवंत म्हणतात की विस्तृत संबंध असणारा अंतर्गत विवाह समूह म्हणजे जात होय. आता अंतर्गत विवाही समूह म्हणजे आपल्याला माहित आहे की जाती अंतर्गत विवाहाची पद्धती भारतीय समाज व्यवस्थेमध्ये अस्तित्वात आहे. जो कोणी जाती अंतर्गत विवाह करेल त्याला जातींची मान्यता असते किंवा जातीच्या रोषाचा सामना करावा लागत नाही. परंतु एखाद्या व्यक्तीने जर आपला जातीय समूह सोडून जाती अंतर्गत विवाह करण्याची पद्धती न स्वीकारता जर एखाद्या व्यक्तीने आंतरजातीय विवाह करण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्या व्यक्तीला समाजाच्या रोषाचा सामना करावा लागतो आणि कधी कधी त्या व्यक्तीला, सैराट सिनेमा आपण सगळ्यांनी पाहिला असेल, आंतरजातीय विवाह केल्यानंतर सैराटमध्ये आरची आणि परशाचं शेवटी जे होतं तसंही अनेकदा समाजामध्ये घडून येतं. त्याला ऑनर किलिंग असं सुद्धा आपण म्हणतो. समाजशास्त्रामध्ये आपण ऑनर किलिंगची समस्या सुद्धा BA सेकंड इयरला असताना त्याचा संदर्भ आपण दिलेला होता, अनेकदा आपण पाहिलेलं होतं. म्हणजे अंतर्गत विवाही समूह हा जात आहे. जाती अंतर्गतच व्यक्तीला विवाह करावा लागतो. एखाद्या मुलाला आपला विवाह करायचा असेल तर आपल्याच जातीची मुलगी पाहावी लागते.
आणि हे पाहत असताना फक्त गोत्र वेगळं वेगळं पाहिलं जातं, पण ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव आजही भारतीय समाजातील जाती व्यवस्थेतील असणाऱ्या लोकांवर पाहायला मिळतो. म्हणून अंतर्गत विवाहित समूह म्हणजे जात, म्हणूनच बाबासाहेबांनी म्हटलं होतं की भारतीय समाजातील जाती व्यवस्था जर नष्ट करायची असेल, नाहीशी करायची असेल, तर या जाती व्यवस्थेवरचा जालीम उपाय जर काय असेल तर ते आंतरजातीय विवाहाला चालना मिळाली पाहिजे. आंतरजातीय विवाहाला जेव्हापर्यंत चालना मिळत नाही तेव्हापर्यंत भारतीय समाजातील जाती व्यवस्थेला आपण तिलांजली देऊ शकत नाही. अशा प्रकारचं मत B.R. आंबेडकरांनी आपल्या विचारांमध्ये मांडलं होतं किंवा व्यक्त केलेलं होतं. पुढची व्याख्या केतकरांची आहे. डॉक्टर S.V. केतकर असं म्हणतात की जात हा एक सामाजिक समूह असून त्याची दोन महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. जात हा एक सामाजिक समूह आहे. सामाजिक समूह कशाला म्हणतात ते आपल्याला माहिती आहे, त्यावर आपण आधी विश्लेषण करून पुढे पाहू. आणि त्याची दोन महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की यात विशिष्ट जातीतील सदस्यांच्या पोटी जन्मास आलेल्यांनाच त्या जातीचे सदस्यत्व प्राप्त होत असतं. हा महत्वाचा घटक आहे जातीमध्ये की जे जन्मावरून ठरत असते की ज्या व्यक्तीचा जन्म ज्या विशिष्ट जातीतील असणाऱ्या लोकांच्या पोटी जन्माला आला त्या व्यक्तीची जात किंवा त्या जातीचं प्रतिनिधित्व त्या व्यक्तीला प्राप्त होत असते. जसं की मराठा समाजामध्ये एखादा व्यक्ती जन्माला आला तर मराठा ही त्याची जात झाली. मराठामध्ये समाजामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीची जात ही ब्राह्मण नाही होत. कुणबी समाजामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीची जात ही ब्राह्मण नाही होत, तर तो कुणबीच राहील. तेली समाजामध्ये जन्माला आलेला व्यक्ती हा तेलीच राहील. तर सांगण्याचं तात्पर्य की केतकर असं म्हणतात की पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य जातीचं असं आहे की ज्या सदस्यांच्या पोटी जो व्यक्ती जन्माला येतो त्या सदस्यांची जी जात आहे तीच त्याच जातीचं प्रतिनिधित्व त्या व्यक्तीला करावं लागतं. आणि दुसरं असं आहे, दुसरं वैशिष्ट्य ते असं सांगतात व्याख्येमध्ये की या सदस्यांना कठोर सामाजिक नियमांद्वारे आपल्या जाती समूहाबाहेर विवाह करण्यास बंदी असते. जे उदाहरण इरावती कर्वे यांनी सुद्धा सांगितलं की पहिलं जातीचं महत्वाचं वैशिष्ट्य केतकरांच्या मते असं आहे की जात ही जन्माने प्राप्त होते. सदस्यांची जी जात असेल ती जात त्या व्यक्तीला स्वीकारावी लागते. आणि दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की जातीमध्ये आपल्या समूहाबाहेर जाऊन जातीय समूहाबाहेर जाऊन व्यक्तीला विवाह करता येत नाही. आपल्या जाती अंतर्गतच म्हणजे जातीय समूहामध्येच त्याला विवाह करावा लागतो. आणि ह्या दोन वैशिष्ट्यांमुळे जाती व्यवस्था ही भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आजही टिकून आहे असं आपल्याला सांगता येतं आणि त्या जाती व्यवस्थेचं अस्तित्व आहे असं आपल्याला सांगता येतं. सारांश स्वरूपाने जर आपण पाहिलं तर भारतीय समाजातील जाती व्यवस्था हे अंतर्गत विवाही समूह आहे. आपल्या भारतीय समाजातील जाती व्यवस्था जातीतील व्यक्तीचं सदस्यत्व हे त्या व्यक्तीच्या जन्मावरून ठरत असतं. मदान आणि मुजुमदारांच्या मते जात हा एक बंद वर्ग आहे. चार्ल्स कुलेच्या मते तो आनुवंशिकतेच्या तत्वावर आधारलेला वर्ग आहे. इरावती कर्वेंच्या मते तो अंतर्गत विवाही समूह आहे. तर ह्या सगळ्या घटकांच्या माध्यमातून आपल्याला असं म्हणता येतं की जात हे भारतीय समाजातील असणारं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि भारतीय समाजातील या जाती व्यवस्थेचे जर आपण महत्वाचे घटक पाहिले तर जो समूह आंतरविवाही असतो, ज्या समूहातील व्यक्तीचं सदस्यत्व जन्मानुसार ठरत असतं, जो समूह आनुवंशिकतेच्या तत्वावर आधारलेला असतो, ज्या समूहाचं व्यक्तीचं प्रतिनिधित्व हे तो ज्यांच्या पोटी जन्माला आला आणि त्याची जी जात असेल ते सदस्यत्व त्याला स्वीकारावं लागतं. अशा वेगवेगळ्या स्वरूपांचे डायमेन्शन्स जे असतात किंवा जी वेगवेगळे घटक आहेत जिथे आपल्याला एका विशिष्ट समूहामध्ये पाहायला मिळतात त्या समूहाला आपण जात असं म्हणतो. आणि हीच जातीची विस्तृत व्याख्या असं आपल्याला सांगता येतं. आणि या सगळ्या व्याख्यांच्या आधारावर डॉक्टर G.S. घुरी यांनी भारतीय समाजातील जी जातीची वैशिष्ट्ये सांगितली त्या वैशिष्ट्यांचा आढावा आता आपल्याला घ्यायचा आहे. पहिलं जातीचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे समाजाचं खंडात्मक विभाजन, सिग्निमेंटल डिव्हिजन ऑफ सोसायटी. भारतीय समाजामध्ये जाती व्यवस्थेचं हे पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे समाजाचं खंडात्मक विभाजन. आता भारताच्या जातीच्या उत्पत्तीच्या संदर्भामध्ये प्राच्यविद्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस G.S. घुरी यांनी अभ्यास केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की भारतीय समाजातील जी जाती व्यवस्था निर्माण झालेली आहे या जाती व्यवस्थेच्या निर्मितीचं जे मूळ आहे ते येथील हिंदू धर्म आहे. आणि आपल्याला माहित आहे की हिंदूंमध्येच जाती व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. येथील असणाऱ्या इतर धर्मांमध्ये आपल्याला जाती व्यवस्था पाहायला मिळत नाही. पंथ मिळतात. जसं की आपण बौद्धांचं उदाहरण घेतलं तर बौद्धांमध्ये जाती व्यवस्था नाहीये पण तिथे हिमायन आणि महायान दोन पंथ आहेत. ख्रिश्चन धर्मीयांचं उदाहरण जर आपण घेतलं तर ख्रिश्चन धर्मियांमध्ये सुद्धा कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट पंथ आहेत पण तिथे कुठली जात नाहीये. मुस्लिमांचं उदाहरण आपण जर घेतलं तर तिथे सुद्धा मुस्लिमांमध्ये शिया आणि सुन्नी हे दोन पंथ आहेत. भारतामध्ये सुफी एक तिसरा पंथ सुद्धा आहे पण तिथे जात नावाची संकल्पना अस्तित्वात नाहीये. काही जाती ह्या हिंदूंच्या संपर्कात आल्यानंतर निर्माण झाल्या आणि त्यांनी जातीचा स्तर देण्याचा प्रयत्न झालेला आहे पण त्यांना मायनॉरिटीज मध्ये त्या आरक्षणाच्या संदर्भात चर्चा तिथं होते आणि तो एक भाग वेगळा आहे. जेव्हा संदर्भ येईल त्यावेळेस आपण त्याची चर्चा करू. जैनांमध्ये सुद्धा दिगंबर आणि श्वेतांबर पंथीय दोन पंथ दिसतात पण तिथे सुद्धा जात नाही. पण भारतामध्ये जाती व्यवस्था
ही अस्तित्वात आहे आणि या भारतातील असणाऱ्या जाती व्यवस्थेचं अस्तित्व आपल्याला वेगवेगळ्या घटकांमध्ये पाहायला मिळतं. डॉक्टर जी.एस. घुरे सारखे विचारवंत सांगतात की भारतीय समाजातील ही जाती व्यवस्था जी आहे ती जाती व्यवस्था ही हिंदूंमध्ये आहे आणि ह्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये वर्णव्यवस्थेचा जो उल्लेख केलेला आहे त्या वर्णव्यवस्थेतूनच जाती व्यवस्थेचा उदय झाला. डॉक्टर जी.एस. घुरे यांनी प्राच्यविद्या दृष्टिकोनातून भारतातील असणाऱ्या जाती व्यवस्थेचा अभ्यास करत असताना त्यांनी या देशातील असणारे जे काही हिंदूंचे धार्मिक धर्मग्रंथ आहेत, पुराण आहेत, यांचा अभ्यास केला आणि हे संदर्भ देत असताना त्यांनी संदर्भ दिला एका हिंदू धर्माच्या ग्रंथाचा म्हणा, आणि तो हिंदू धर्माचा ग्रंथ किंवा जीवन ग्रंथ ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे भगवद्गीता. भगवद्गीता हा हिंदूंसाठी पवित्र ग्रंथ आहे आपल्याला माहित आहे आणि ह्या भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत, 700 श्लोक आहेत. आपल्याला माहित आहे हिंदू भगवद्गीतेची आपल्याला चर्चा आपण नेहमी करतो, सगळ्यांना माहित असेल. केवळ आज भगवद्गीतेचं स्थान त्या न्यायालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि एखादा जो आरोपी असतो, साक्षीदार असतो, प्रत्येकांना त्या विटनेस बॉक्समध्ये येऊन त्या भगवद्गीतेवर हात ठेवावा लागतो आणि म्हणावं लागतं. आपण सिनेमांमध्ये पाहतो की मैं जो भी कहूंगा, मैं गीता पर हात रखे कसम खाता हूं की मैं जो भी कहूंगा सच की शिवाय कुछ नहीं कहूंगा. इथपर्यंतच त्या गीतेचं किंवा भगवद्गीतेचं अस्तित्व आपल्याला समाजात दिसतं. त्या भगवद्गीतेतील जे चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्यानुसार व्यक्ती आचरण करताना समाजात पाहायला मिळत नाही. याचा संदर्भ देत असताना घुरेंनी सांगितलं होतं की भगवद्गीतेमध्ये आपल्याला माहित आहे भगवद्गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली, कुरुक्षेत्राच्या त्या रणांगणावर भगवद्गीतेची निर्मिती झाली. महाभारताच्या एका विशिष्ट त्या पर्वामध्ये महाभारत जे व्यासांनी लिहिलं त्या पर्वामध्ये भगवद्गीतेचा तो संदर्भ आहे. 18 अध्याय सांगितले, त्या 18 अध्यायामध्ये 700 श्लोक आहेत. भगवद्गीतेची सुरुवात ही श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, पण भगवद्गीतेची सुरुवात जर आपण पाहिली आणि अंत शेवट जर आपण पाहिला तर भगवद्गीतेची सुरुवात पहिल्या अध्यायाची सुरुवात होत असताना कोणापासून होते तर धृतराष्ट्रापासून होते आणि भगवद्गीतेचा शेवट हा कोणापासून होतो त्या संजयापासून होतो. म्हणजे हे महत्वाची बाब किंवा एक विशिष्ट बाब त्या भगवद्गीतेच्या संदर्भातली आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या भगवद्गीतेची सुरुवात होत असताना जसं आपल्याला माहिती आहे की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे मामका पांडवाश्चैव युत्सवा मामका पांडवाश्चैव किम किरवतु संजय असं धृतराष्ट्र त्या संजयाला म्हणतो. आणि भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक आहे यत्र योगी 18 अध्यायातील शेवटचा यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पात्र धनुर्धर तत्र श्री विजयुर्भूता नीतिर्मतिर्मम. हे 700 श्लोकांचं आहे. पण याचा संदर्भ देत असताना घुरेंसारखे विचारवंत म्हणतात की भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील 13वा एक श्लोक आहे आणि त्या भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील 13व्या श्लोकाचा संदर्भ देऊन भारतीय समाजातील वर्णव्यवस्थेचं आणि जातीव्यवस्थेचं विश्लेषण डॉक्टर जी.एस. घुरे करतात. भगवद्गीतेमध्ये वर्णव्यवस्थेचं जे समर्थन केलं आणि त्या वर्णव्यवस्थेच्या समर्थनार्थ जो श्लोक आहे की चातुर वर्ण्यम मया सृष्ट्यम गुण कर्म विभागशा अशा नावाचा हा जो श्लोक आहे भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील 13व्या श्लोकामध्ये, त्यात असं म्हटलं गेलेलं आहे की चारही जे वर्ण आहेत त्या चारही वर्णातील लोक हे माझ्या पुढं गुण आणि कर्मानुसार सगळे श्रेष्ठ आहेत. गुण आणि कर्मानुसार त्यांचं विभाजन झालेलं जरी असलं तरी ते माझ्यासमोर सारखे आहेत किंवा समान आहेत आणि गुण आणि कर्माच्या आधारावरच त्यांचं विभाजन झालेलं पाहिजे. हाच धागा किंवा हाच आधार पुढे घेऊन बी.आर. आंबेडकरांनी सुद्धा भारतीय समाजातील या वर्णव्यवस्थेचं विश्लेषण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग ही जी वर्णव्यवस्था आहे त्या वर्णव्यवस्थेमध्ये गुण आणि कर्माच्या आधारावर जर व्यक्तीचं वेगवेगळ्या वर्णांमध्ये विभाजन झालं तर त्या वर्णव्यवस्थेमध्ये ज्या ज्या लोकांचा समावेश झाला, सहभागी झाले, त्या लोकांनी कालांतराने या वर्णाला जातीचं नाव दिलं किंवा जातीमध्ये त्याला रूपांतरित केलं आणि भारतामध्ये जाती या विकसित झाल्या अशा प्रकारचं मत डॉक्टर जी.एस. घुरे यांनी सांगितलं. आणि हे सांगत असताना त्यांनी जे कारण सांगितले जातीच्या निर्मितीची त्यामध्ये त्यांनी एक पहिलं कारण सांगितले की भारतीय समाजामध्ये वर्णव्यवस्था जाती व्यवस्थेच्या निर्मितीचं कारण आहे. भौगोलिक प्रदेशातील असणारी जातीय संरचना हे या देशातील असणाऱ्या जातीच्या निर्मितीचं महत्वाचं कारण आहे. आणि तिसरं एक महत्वाचं कारण त्यांनी सांगितलं होतं की व्यवसाय, पारंपरिक व्यवसायाच्या आधारावर सुद्धा भारतामध्ये जाती निर्माण झाल्या. सुतारकीचा व्यवसाय करणारा सुतार जातीचा झाला, कुंभारकीचा व्यवसाय करणारा कुंभार झाला, पानाचा व्यवसाय करणारा तांबोळी झाला, है ना, कपडे धुणारा धोबी झाला, कपडे शिवणारा शिंपी झाला. असे वेगवेगळ्या जाती या व्यवसायावरून निर्माण झाल्या अशा प्रकारचं मत सुद्धा घुरे यांनी आपल्या अध्ययनामध्ये मांडलं होतं. तर याच घुरेंनी जी जातीची वैशिष्ट्य सांगितले त्यातलं पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे समाजाचं खंडात्मक विभाजन. हे सांगताना डॉक्टर जी.एस. घुरे म्हणतात की हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या जातीय समूहाचं वेगवेगळ्या खंडांमध्ये विभाजन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्या ज्या काही वेगवेगळ्या खंडात्मक विभाजन जातींचे, जसं मी तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये जवळपास 6,500 जाती आहेत
आणि जाती अंतर्गत उपजाती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. जसं की आपण पाहतो की खंडात्मक विभाजन जातीय समूहांचं कसं आहे. आपण विदर्भात राहतो आणि विदर्भातली स्थिती जर आपण पाहिली तर कुणबी आणि तेली समाज इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. आता कुणबी म्हटल्यानंतर कुणब्यांमध्ये सुद्धा इथे वेगवेगळ्या जाती आपल्याला पाहायला मिळतात. धनोजे कुणबी वेगळे आहेत, खैरे कुणबी वेगळे आहेत, तिरळे कुणबी वेगळे आहेत. त्यानंतर जर इकडे आपण पाहिलं तर गडचिरोलीच्या पट्ट्यामध्ये वेगळे कुणबी पाहायला मिळतात, वर्ध्यामध्ये वेगळे कुणबी पाहायला मिळतात, अमरावतीमध्ये वेगळे कुणबी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे या खडेलो कुणबी वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे ह्या कुणब्यांमध्ये सुद्धा 12 प्रकारच्या जाती आपल्याला पाहायला मिळतात. तेल्यांमध्ये सुद्धा आपण पाहतो की तेल्यांमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे, मी विदर्भात आल्यानंतर ह्या तेली समाजातील असणाऱ्या जातींच्या उपजातींची माहिती झाली. त्यामध्ये एक बैल तेली वेगळी, 2 बैल तेली वेगळी, सावजी तेली वेगळे, वेगवेगळे व्यवसायाच्या माध्यमातून ह्या तेल्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या उपजाती निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर घुरियांचं असं मत आहे की ह्या जाती ज्या वेगवेगळ्या विभागांमध्ये किंवा खंडांमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत, त्या जातीतील असणाऱ्या व्यक्तींचं किंवा त्या जातीचं समाजातील असणारं स्थान आणि दर्जा हा सुद्धा वेगवेगळा आहे. कारण समग्र ज्या जाती आहेत त्या वेगवेगळ्या खंडात विभागल्या गेलेल्या आहेत आणि प्रत्येक जातीचं समाजातील असणारं जे स्थान आहे आणि त्या जातीचा जो दर्जा आहे हा दर्जा वेगवेगळा आहे. कारण का मुळातच येथील असणारी जाती व्यवस्था ही सामाजिक दर्जावर आधारलेली आहे आणि प्रत्येक जातीचा सामाजिक दर्जा हा वेगवेगळा आहे आणि त्या जातीची एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जीवन पद्धती आहे प्रत्येक जातीची. आणि त्या स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण जीवन पद्धतीच्या आधारावरच त्या जातीचा सामाजिक दर्जा, ज्याला आपण सोशल स्टेटस म्हणतो, हे निर्धारित झालेल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि या आधुनिक काळापर्यंत प्रत्येक व्यक्तीला आपल्या जातीचा असणारा जो काही दर्जा समाजातला आहे त्याला अनुसरून जातीची जी काही त्या जातीने स्वीकारलेली जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीला अनुसरूनच आपला जीवन व्यवहार करावा असा अलिखित नियम जातीय समूहाच्या संदर्भात भारतीय समाजातील जाती व्यवस्थेने तयार केलेला होता आणि त्या नियमांचं पालन प्रत्येक जातीतील प्रत्येक सदस्य करताना आपल्याला आधुनिक काळापर्यंत पाहायला मिळतो. अलीकडील काळात जातीयतेची तीव्रता किंवा जाती व्यवस्थेची तीव्रता आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते, पण आपण असं नाही म्हणू शकत की भारतीय समाजातील जाती व्यवस्था संपूर्णतः नष्ट झालेली आहे. मुळातच ती नष्ट होणं शक्य नाही असंच आज आपण आजच्या स्थितीवरून तरी म्हणू शकतो, असं आपल्याला म्हणता येतं. तर जातीचे जे काही नियम असतात, प्रत्येक जाती वेगवेगळ्या खंडात विभागल्या गेलेल्या आहेत आणि प्रत्येक जातीची एक स्वतःची संस्कृती आहे, प्रत्येक जातीची एक स्वतःची जीवन पद्धती आहे, प्रत्येक जातीच्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा आहेत, परंपरा आहेत आणि ह्या सगळ्या प्रथा असतील, परंपरा असतील, कल्चर आहे, त्या कल्चर प्रमाणे प्रत्येक जातीय समूह जीवन जगताना आपल्याला पाहायला मिळतो. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की हिंदूंमध्ये विवाहाला सुद्धा संस्कार मानले गेलेले आहेत. 16 संस्कार आहेत. जन्मलं तेव्हापासून ते मरेपर्यंतच्या 13व्या दिवसापर्यंतचे होणारे जे संस्कार असतात वेगवेगळ्या भागांमध्ये 16 प्रकारामध्ये गणल्या गेलेल्या आहेत. आपल्याकडे माहित आहे, जन्मलं तेव्हापासूनच नाही तर जन्माच्या पूर्वीपासून म्हणजे गर्भसंस्कारापासून आपल्याकडे सुरुवात केली जाते. हिंदूंमध्ये ह्या सगळ्या गोष्टींना महत्व आहे. तर आता हे पाहत असताना आपण पाहतो की भारतामध्ये प्रत्येक जातीय गटाचे वेगवेगळे सण आणि उत्सव साजरे करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. विवाह प्रत्येक जातीतील लोकांचा होतो, विवाह प्रत्येक जातीतील लोकांचा केला जातो, पण ह्या विवाहाची जी पद्धती आहे, विवाहाची जी संस्कृती आहे, वेगवेगळ्या जातीय गटांची वेगवेगळी आपल्याला इकडे पाहायला मिळते. जसं विदर्भातील कुणब्यांची विवाह करण्याची जी पद्धती आहे ती मराठवाड्यातील मराठ्यांची विवाह करण्याच्या पद्धतीपेक्षा आपल्याला बहुतांश प्रमाणामध्ये काही गोष्टी या वेगळ्या दिसतात. भलेही विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये विवाह लावण्याची पद्धती सारखी जरी आपल्याला दिसत असली तरी ह्या विवाहाची एकूणच जी प्रक्रिया आहे पार पाडण्याची, याच्यामध्ये बरेचसे फरक आपल्याला पाहायला मिळतात. समाजातील असणाऱ्या उच्च जातीतील असणाऱ्या लोकांच्या विवाहाच्या पद्धती वेगळ्या आहेत, मध्यम जातीतील लोकांच्या विवाहाच्या पद्धती वेगळ्या आहेत, कनिष्ठ जातीतील लोकांच्या विवाहाच्या पद्धती आहेत. उच्च श्रीमंत असणाऱ्या जातींमध्ये कधीही विवाहाची ही विधी पार पडत असताना किंवा विवाहाच्या ह्या कार्यकाळामध्ये किंवा ही संपूर्ण विवाहाची प्रक्रिया पार पडत असताना कुठेही वेगवेगळ्या प्रकारचे हे सण आणि उत्सव पार पडत असताना आपण पाहतो की उच्च जातींमध्ये नरबळी दिला जात नाही, मांसभक्षण केलं जात नाही. पण समाजातील काही जाती अशा आहेत की ज्या डॉमिनंट आहेत, प्रभुत्वशाली आहेत, पण त्या जातींमध्ये सुद्धा ज्याला आपण पाहतो की नरबळी किंवा नरभक्षण म्हणजे मांसभक्षण केलं जातं. तुम्हाला माहित नसेल, मराठवाड्यामध्ये एक प्रथा आहे की काही भटक्या जमातींमध्ये गोंधळ साजरा केला जातो आणि त्याच्या पूर्वी बकरे कापण्याची प्रथा ही लग्नामध्ये केली जाते. लग्नाच्या ह्या विधींचा एक भाग म्हणून केला जातो आणि अनेक लोक हे अशा प्रकारचं जे काही देवाला ते ह्या सगळ्या गोष्टींचं नैवेद्य वगैरे दिल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टींचा अर्जन करत नसतात, आहार घेत नसतात किंवा मांसभक्षण करत नसतात.
आणि त्यांचा असा समज आहे की हे जर आम्ही नाही केलं तर हा जो विवाहामध्ये हे दोन दाम्पत्य जे येणार आहेत, गुंतणार आहेत, हे सुखानं राहू शकणार नाही. म्हणजे ज्या जातींचं वेगवेगळं खंडात्मक विभाजन या भारतीय समाजातील जातींचं जे झालं, त्या जातीय गटांचं जर आपण वैशिष्ट्य पाहिलं की वेगवेगळी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून समाजाचं खंडात्मक विभाजन, संपूर्ण समाजच भारतीय समाज हा वेगवेगळ्या जातीय गटांमध्ये विभागला गेलेला आहे. म्हणून समाजाचं खंडात्मक विभाजन हे जाती व्यवस्थेचं महत्वाचं वैशिष्ट्य असं सांगता येतं. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य जाती व्यवस्थेचं आपलं गुरु यांनी सांगितलं ते म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठता. भारतीय समाजातील जी जाती व्यवस्था आहे ही श्रेष्ठ कनिष्ठतेवर आधारलेली आहे. यालाच विरोध करण्याचं काम बाबासाहेबांच्या विचारांनी केलेलं आपल्याला दिसतं. जी श्रेष्ठ कनिष्ठतेवर आधारलेली ही जी जाती व्यवस्था आहे ती कशी आहे, तर ह्या वर्णव्यवस्थेतील जे 4 वर्ण होते, ह्या 4 वर्णातील वरच्या 3 वर्णातील लोकांचं स्थान समाजातलं हे महत्वपूर्ण होतं. त्यांचं सोशल स्टेटस हे अबाधित होतं, त्यांचा सामाजिक दर्जा हा व्यवस्थित होता. पण निम्न जो चतुर्थ वर्ण होता त्याच्याही पुढे जाऊन बाबासाहेबांनी पंचम वर्ण सांगितला, शूद्रादिशूद्र. या चौथ्या वर्णातील आणि 5व्या वर्णातील लोकांचं समाजातील असणारं स्थान हे कनिष्ठतेचं होतं. आणि ही श्रेष्ठ कनिष्ठता कशी होती तर बाबासाहेबांनी सांगितलं, भुरेंनी त्यांचं मताचं दुजोरा दिलेला आहे की भारतीय समाजातील जी श्रेष्ठ कनिष्ठतेची स्थिती आहे, भारतीय समाजातील जी जाती व्यवस्था आहे ही उतरंडी सारखी आहे. उतरंड्या माहिती आहेत का तुम्हाला? मडके असतात, एक मोठं मडकं खाली असतं, त्याच्यावर एक त्याच्यापेक्षा थोडं लहान, त्याच्यावर त्याच्यापेक्षा थोडं लहान, त्याच्यावर त्याच्यापेक्षा थोडं लहान, आणि सर्वात शेवटी एक जे छोटं मडकं असतं त्याला मडकं म्हणत नाहीत, तर त्याला काय म्हणतात, मराठवाड्यामध्ये एक विशिष्ट शब्द आहे की हे अशा प्रकारचे वेगवेगळे मडके ठेवले जातात आणि त्या मडक्यावर जे एक छोटंसं मडकं ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर एक वर मातीचीच प्लेट असते, ती प्लेट ठेवली जाते. आणि ही एक उतरंडी त्या मडक्यांची जशी तयार होते तशी भारतीय समाजातील जाती व्यवस्थेची उतरंडी आहे असं आंबेडकर म्हणतात. भुरेंनी सुद्धा या मताला दुजोरा दिलेला आहे. आणि ही श्रेष्ठ कनिष्ठतेची आहे. ज्या जातीला समाजातलं श्रेष्ठतेचं स्थान आहे, ज्या जाती गटांना, त्यांची समाजातील असणारी संख्या ही मुठभर आहे. आणि ज्या जाती गटातील लोकांचं समाजातील स्थान हे अत्यंत निम्नतेचं आहे, त्या जाती गटाची समाजातील संख्या ही बहुतांश मोठी आहे किंवा ती संख्येने सर्वाधिक जास्त आहे. तर ही जी श्रेष्ठ कनिष्ठता आहे भारतीय समाजातील जाती व्यवस्थेमध्ये, एक स्तरीकरणाची व्यवस्था ऍक्सेप्ट केल्या गेलेली आहे, स्वीकारल्या गेलेली आहे. आणि त्या श्रेष्ठ कनिष्ठतेमध्ये या जाती व्यवस्थेमध्ये ब्राह्मण जातीला उच्चतेचं स्थान आहे. ब्राह्मणांपेक्षा कनिष्ठ हे इतर जातीय समूहांना आहे. वर्णव्यवस्थेचा जर विचार केला तर ब्राह्मण वर्णातील लोकांचं स्थान श्रेष्ठ आहे, त्यांच्यानंतर क्षत्रियांचं स्थान आहे, त्यांच्यानंतर वैश्य वर्णातील लोकांचं स्थान आहे, आणि त्यांच्यानंतर सर्वात खाली जे आहे ते शूद्र लोकातील वर्णातील लोकांचं स्थान आहे. आणि ही जी श्रेष्ठ कनिष्ठतेची स्थिती आहे, ती श्रेष्ठ कनिष्ठतेची स्थिती ही भारतीय समाज व्यवस्थेतील जाती व्यवस्थेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून ते सुद्धा एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला सांगता येतं जाती व्यवस्थेचं. तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे रोटी व्यवहार आणि सामाजिक संबंधावर निर्बंध. भारतीय समाजातील या जाती व्यवस्थेचं आपण जर उदाहरण पाहिलं तर रोटी व्यवहारावर आणि सामाजिक व्यवहारावर निर्बंध आपल्याला दिसतात. एक जात ही दुसऱ्या जातीची, जी श्रेष्ठ असणारी जात ही कनिष्ठ असणाऱ्या जातीच्या लोकांसोबत संबंध प्रस्थापित करत असताना रोटी व्यवहारावर आणि सामाजिक व्यवहारावर निर्बंध आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे ब्राह्मण जातीतील व्यक्तीचा सहसंबंध जर कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या किंवा वर्णव्यवस्थेतील शूद्र समजल्या जाणाऱ्या जातीय गटातील लोकांशी जर आला तर ब्राह्मण जातीतील व्यक्ती हा कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या जातीय व्यक्तीच्या घरचं अन्न ग्रहण करत नाही, रोटी व्यवहार करत नाही, आणि त्या व्यक्तीसोबत सामाजिक संबंध सुद्धा प्रस्थापित करत नाही. भारतीय समाजातील सामाजिक संबंधांच्या निर्बंधांची जर स्थिती तुम्हाला सांगितली गेली तर किती अन्यायकारक परिस्थिती असेल याचा विचार तुम्ही करू शकत नाही. भारतीय समाजातील असणाऱ्या ह्या दलित आणि शूद्र वर्गातील लोकांना अशी अमानुष स्वरूपाची वागणूक आपल्या भारतीय समाजातील उच्च जातीय गटातील लोकांनी दिल्या गेलेली होती त्यांच्याकडून, की निम्न जातीय गटातील व्यक्तीचा, आजही आपण पाहतो की खेड्यांमध्ये जातीयता ही पराकोटीची पाळल्या जाते. आजही खेड्यांची रचना जर आपण पाहिली तर वेगवेगळ्या जातीय गटातील लोकांचं स्थान एका वेगवेगळ्या ठिकाणी राहतं आणि त्या जातीय गटाच्या लोकांवरून त्या गल्लीचं नाव किंवा कॉलनीचं नाव पडलं जातं. ही मराठा गल्ली आहे, ही धनगर गल्ली आहे, ही हटकर गल्ली आहे. म्हणजे वेगवेगळ्या जातीय गटांच्या लोकांच्या नावावरून कॉलनींचे नाव आपल्याला खेड्यांमध्ये आजही पाहायला मिळतात किंवा गल्लींचे नाव पाहायला मिळतात. त्यांची तशी खेड्यांची रचना होती. आणि उच्च जातीच्या लोकांचा संपर्क हा कनिष्ठ जातीच्या लोकांशी यायचा नाही, पण जेव्हा केव्हा कनिष्ठ जातीच्या लोकांचा संपर्क उच्च जातीच्या लोकांशी यायचा त्यावेळेस त्या जातीच्या लोकांचा व्यवहार करण्याची जी पद्धती होती किंवा त्या जातीच्या लोकांना वर्तन जे करावं लागायचं ते एवढं त्यांच्याकडून अमानुषपणे किंवा अमानवीय स्वरूपाचं वर्तन करून घेतलं जायचं उच्च जातींच्या माध्यमातून, की ते आपण सांगू शकत नाही. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की भारतामध्ये कनिष्ठ जातीच्या व्यक्तीला जर उच्च जातीय गटातील असणाऱ्या लोकांच्या वसतिस्थानातून जाण्याचा योग आला
किंवा जाण्याचं काम पडलं तर त्या व्यक्तीला कसं जावं लागायचं? तर त्याच्या तोंडाला मडकं असायचं, त्याच्या कबरीला फडा असायचा, त्याच्या पायातली चप्पल त्याच्या हातात असायची आणि खाली मान घालून त्या व्यक्तीला त्या गल्लीतून जावं लागायचं. हे का असं होतं? यामागचं कारण असं होतं की त्या व्यक्तीच्या सावलीचा सुद्धा विटाळ मानला जायचा आणि त्या व्यक्तीची सावली पडू नये यासाठी त्या व्यक्तीला अंतर ठेवून जावं लागायचं. तो व्यक्ती ज्या रस्त्याने गेला त्या व्यक्तीच्या रस्त्यावरचे जे पडलेले पावलं असतील ह्या पावलांचा सुद्धा विटाळ मानला जायचा आणि ते पावलं मिटल्या जावेत म्हणून त्याच्या कमरेला फडा असायचा. रस्त्याने जात असताना त्या व्यक्तीला थुंकण्याची इच्छा झाली तर त्यांनी जर रस्त्यात थुंकलं तर रस्ता बाटेल, रस्त्याला विटाळ होईल, आपण त्या रस्त्यावर पुन्हा जाऊ तो विटाळ होईल. अशा प्रकारच्या खुळचट कल्पना उच्च जाती गटातील लोकांच्या मनात कनिष्ठ जाती गटाच्या लोकांबद्दल असायच्या आणि त्या व्यक्तीला आपल्या तोंडाला मडकं बांधून जावं लागायचं आणि थुंकण्याची इच्छा झाली तर त्याच मडक्यात त्याला थुंकावं लागायचं. एवढी अमानुषता सामाजिक संबंधाच्या बाबतीमध्ये भारतीय समाजातील जाती व्यवस्थेमध्ये होती आणि ते जाती व्यवस्थेचं महत्वाचं वैशिष्ट्य होतं. रोटी व्यवहाराच्या संबंधामध्ये सुद्धा कनिष्ठ जाती गटातील लोकांपासून वरिष्ठ जाती गटातील व्यक्ती हा कधीच अन्नग्रहण करायचा नाही. अन्नग्रहण करण्याचा जर प्रसंग आलाच तर केवळ कच्चे अन्न घ्यायचा, पक्के शिजवलेलं अन्न घ्यायचं नाही आणि शिजवलेले अन्न घेण्याचा प्रसंग जर आला तर ब्राह्मण जातीतील व्यक्ती ह्या कनिष्ठ जाती गटातील लोकांकडून तेलात आणि तुपात शिजलेलं फक्त अन्न ते घ्यायचे, पाण्यात शिजवलेलं अन्न कनिष्ठ जाती लोकांकडून ते स्वीकारायचे नाही. म्हणून रोटी व्यवहारावरचे निर्बंध आणि सामाजिक संबंधावरचे निर्बंध हे भारतीय समाजातील जाती व्यवस्थेचं महत्वाचं वैशिष्ट्य होतं असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर सामाजिक आणि धार्मिक मान्यतेविषयी अधिकार हे चौथं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. भारतीय समाजातील जाती व्यवस्थेमध्ये सामाजिक आणि धार्मिक मान्यता ह्या केवळ आणि केवळ उच्च जाती गटातील लोकांना प्रस्थापित असणाऱ्या लोकांना होत्या आणि कनिष्ठ जाती गटातील लोकांना सामाजिक आणि धार्मिक कोणत्याही मान्यता नव्हत्या. सार्वजनिक ठिकाणी वावरण्याचा अधिकार, सार्वजनिक ठिकाणी जाण्याचा अधिकार कनिष्ठ जाती गटातील लोकांना नव्हता. धार्मिक ग्रंथांचं पूजन पठण करण्याचा अधिकार, मंदिरांमध्ये जाऊन सार्वजनिक मंदिरांमध्ये जाऊन पूजा अर्चा करण्याचा अधिकार, धार्मिक ग्रंथांचे पूजापाठ करण्याचा आणि वेदांचं वगैरे अध्ययन, धार्मिक ग्रंथांचं अध्ययन करण्याचा अधिकार हे कनिष्ठ जाती गटातील लोकांना नव्हता, केवळ आणि केवळ उच्च जाती गटातील लोकांना होता. म्हणून त्यांना कुठल्याच प्रकारच्या धार्मिक मान्यता नव्हत्या. जिथे कुठे सार्वजनिक सण समारंभ उत्सव असतील, कार्यक्रम असतील अशा ठिकाणी कनिष्ठ जाती गटातील लोकांना मुक्तपणे वावरण्याचा अधिकार देण्यात आलेला नव्हता. उदाहरण तुम्ही पाहिलं असेल, काही खेड्यांमध्ये आजही ह्या प्रथा अस्तित्वात दिसतात की सार्वजनिक जर एखादा उत्सव असेल, कार्यक्रम असेल आणि तिथे जर गावातील सगळ्या लोकांना जेवणाचं निमंत्रण असेल, आमंत्रण असेल, तर अशा ठिकाणी आजही काही गावांमध्ये ही परिस्थिती दिसते की गावातील जे मागास जातीची लोक आहेत, दलित समाजातील लोक आहेत, या जातीय गटातील लोकांना सर्वात शेवटी जेवण करायला वाढवलं जातं, त्यांची पंगत बसवली जाते आणि पंगत बसवल्यानंतर सुद्धा त्यांच्या ज्या काही पत्रावळ्या आहेत ते त्यांना स्वतः उचलाव्या लागतात, इतर लोक ते उचलत नाहीत. ही जी अमानुषता आहे सामाजिक मान्यतेविषयीची, तीही या देशातील असणाऱ्या मागास जातींच्या संदर्भात भारतीय समाजातील असणाऱ्या उच्च जातींच्या माध्यमातून राबवल्या जात होती. म्हणून सामाजिक मान्यतेविषयी आणि धार्मिक मान्यतेविषयी दलित आणि निम्न जाती गटातील असणाऱ्या लोकांना कुठल्याच स्वरूपांचे अधिकार नव्हते. वरिष्ठ जाती गटातील लोकांना मात्र ह्या सगळ्या गटातील किंवा ह्या सगळ्या बाबींचे अधिकार होते. जेव्हा केव्हा सण समारंभ किंवा एखादा सार्वजनिक कार्यक्रम असेल त्यावेळेस निम्न जाती गटातील व्यक्तींचं कुठलंही मत हे ग्राह्य धरलं जात नव्हतं. त्याचा सामाजिक दर्जा सुद्धा अत्यंत निम्नतेचा होता, म्हणून त्या व्यक्तीला समाजामध्ये निम्नतेचं स्थान होतं. म्हणून सामाजिक मान्यता आणि धार्मिक मान्यतेच्या बाबतीमध्ये उच्च जाती गटातील लोकांना वेगळं स्थान होतं आणि निम्न जाती गटातील लोकांना कनिष्ठतेचं स्थान होतं. त्यानंतर पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य जातीचं आहे व्यवसाय निवडीवर निर्बंध. आपल्याला माहित आहे की भारतातील जाती व्यवस्था ही मुळात व्यवसायाच्या माध्यमातून निर्माण झाली असं भुरेंनी सांगितलं होतं. व्यवसाय हा जाती निर्मितीचा महत्वाचा घटक आहे. पण आपण पाहतो की खेड्यांमध्ये आजही 12 बलुतेदार आहेत, 18 आलुतेदार अस्तित्वात आहेत आणि खेड्यांमध्ये वेगवेगळ्या जातीय गटातील जे लोक वास्तव्यास राहतात त्यांच्या जाती ह्या मुळात व्यवसायांच्या माध्यमातून पडलेल्या आहेत. जसं मी उदाहरण सुरुवातीला सांगितलं की सुतारकीचा व्यवसाय करणारा सुतार झाला, कुंभारकीचा व्यवसाय करणारा कुंभार झाला, पानाचा व्यवसाय करणारा तांबोळी झाला, फुलाचा व्यवसाय करणारा माळी झाला, है ना. त्यानंतर शिंपी काम करणारा, कपडे शिवणारा शिंपी झाला, कपड्याला रंग देणारा रंगारी झाला, कपडे विणणारा विणकर झाला, कपडे तयार करणारा विणकर झाला. असे वेगवेगळे जातीय व्यवसाय होते आणि ह्या व्यवसायाच्या आधारावरच जाती आपल्या भारतामध्ये निर्माण झाल्या. पण कालांतराने झालं असं की कनिष्ठ जाती गटातील लोकांचे जे व्यवसाय होते हे व्यवसाय सुद्धा अत्यंत मागासलेले होते. या व्यवसायाच्या माध्यमातून मिळणारं त्यांचं जे काही अर्थार्जन आहे ते अर्थार्जन अतिशय तुटपुंज्या स्वरूपाचं होतं आणि हे जे व्यवसाय करायचे त्या व्यवसायाला समाजामध्ये कुठलंही महत्वाचं स्थान नव्हतं. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे मागास जात म्हणून किंवा निम्न जाती गटातील एक जात म्हणून चांभार नावाची जात आहे, मातंग आणि चांभार.
ह्या चांबारांचा व्यवसाय काय होता की गावातील मेलेल्या जनावरांची व्यवस्था लावणे, गावकुसाबाहेर ते नेऊन टाकणे, मेलेल्या त्या जनावरांची कातडी काढणे, ती कातडी वाळू घालणे, त्या कातडीपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करणे आणि त्या वस्तू विकणे आणि त्याच्यापासून मिळणारं जे काय अर्थार्जन असेल त्याच्यावर आपला चरितार्थ चालवणे. आता मला सांगा, मेलेल्या जनावरांच्या जवळ आपण जाऊ शकत नाही, त्याचा वास आपल्याला असह्य होतो, त्याच्यापासून अनेक रोग होण्याची शक्यता असते आणि असं जे काही दुरापास्त असणारं काम आहे की जे अतिशय घाणेरडं काम आहे ते ह्या लोकांकडून केलं जायचं आणि या लोकांना ते काम करून सुद्धा त्यांच्या वस्तू तयार करून, चमड्याच्या वस्तू तयार करून विकल्यानंतर मिळणारं जे अर्थार्जन असायचं ते अत्यंत तुटपुंज्या स्वरूपाचं असायचं. आणि मग ह्या व्यक्तीने जर आपला हा व्यवसाय बंद करून किंवा हा व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला तर व्यवसाय नीडवर निर्बंध असल्या कारणाने दुसरा कुठलाही व्यवसाय त्यांना स्वीकारू दिला जात नव्हता किंवा त्यांना करू दिला जात नव्हता. म्हणजे ह्या व्यवसाय लोकांच्या अर्थार्जनातून, व्यवसायामधून मिळणारं जे अर्थार्जन आहे अतिशय तुटपुंज्या स्वरूपाचे असे अनेक व्यवसाय आहेत. आज जर आपण खेड्यामध्ये पाहिलं की धोबी समाजातील व्यक्ती पाहिलं, आता धोब्यांचे ड्राय क्लिनर्स झाले, परीट समाजातील व्यक्ती विकसित होत आहेत शहरांमध्ये, तो भाग वेगळा. पण आजही खेड्यांमध्ये आपण पाहतो की अतिशय तुटपुंज्या स्वरूपाचा निधी किंवा अतिशय तुटपुंज्या स्वरूपाची रक्कम ह्या धोबी समाजातील लोकांना दिली जाते. तुम्हाला माहिती आहे, पहिलं धोबी खेड्यामध्ये एखाद्या घरी जर लग्न असेल तर 8-8, 10-10 दिवस त्या घरी राबायचे, त्या सगळ्यांचे कपडे धुवायचे. आणि खेड्यांमध्ये आजही आपण पाहतो की अक्षदा म्हणून तांदूळ आणि ज्वारीचा उपयोग होतो लग्नामध्ये. आणि मग त्या अक्षदामधून टाकलेले जे काही गहू तांदूळ असायचे ते तांदूळ किंवा ते ज्वारी हे लोक एकत्रित करायचे, घाटावर जाऊन ती त्या ज्वारीला हळद लावलेली असते तुम्हाला माहिती असेल, आणि ती हळद किंवा ती ज्वारी नेऊन तिथं ते तिचं घाटावर नेऊन तिला धुवायचे आणि धुवून ती ज्वारी वाळू घालायची आणि तिचं पीठ करून नंतर त्याची भाकरी त्यात खायची. अशा प्रकारची व्यवस्था भारतातील असणाऱ्या या जाती व्यवस्थेमध्ये निम्न जाती गटातील लोकांसाठी होती आणि हे व्यवसाय यांना तुटपुंज्या स्वरूपाचा अर्थार्जन द्यायचं. बलुतेदारी पद्धती होती, या बलुतेमध्ये केवळ धान्य शेतकऱ्यांकडून मिळायचं आणि त्यांचा जीवनचरित्रार्थ चालणं हे दुरापास्त व्हायचं. म्हणून व्यवसाय निवडीवरचे निर्बंध मुख्य जाती गटातील लोकांचे व्यवसाय मात्र सन्मानाचे होते, प्रतिष्ठेचे होते आणि त्यांना थोड्या श्रमातून सुद्धा अधिक अर्थार्जन मिळायचं आणि त्यामुळे त्या लोकांना आपला व्यवसाय कोणी स्वीकारू नये ही भीती होती आणि ते लोक इतरांनी जर तो व्यवसाय स्वीकारला तर आपल्या व्यवसायावर गदा येईल, आपल्या अर्थार्जनावर गदा होईल, या भीतीपोटी व्यवसाय निवडीवरचे निर्बंध या जाती गटामध्ये निर्माण झालेले होते. म्हणून ते महत्वाचं वैशिष्ट्य होतं. 2 वैशिष्ट्य राहिले ते प्रमाणे आपण इतरांतर थांबू. पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य विवाहावरील निर्बंध. जसं मी आता तुम्हाला सांगितलं व्याख्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की जाती व्यवस्थेचे महत्वाचं वैशिष्ट्य आहे की विवाहावर निर्बंध आहे. जाती अंतर्गत विवाह करणे हेच जातीचा नियम आहे. जो कोणी जाती अंतर्गत नियमांच्या विवाहाच्या विरोधी वर्तन करेल त्या व्यक्तीचे समाजातील स्थान हे डळमळीत होतं किंवा त्या व्यक्तीला समाजाच्या रोषाचा सामना करावा लागतो. उदाहरण मी तुम्हाला दिलं की जाती अंतर्गत विवाहाची पद्धती हेच भारतीय समाजातील जाती व्यवस्थेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. जो कोणी आपली जात सोडून दुसऱ्या जातीतील असणाऱ्या व्यक्तीसोबत, स्त्रीसोबत किंवा पुरुषासोबत विवाह करण्याचा विचार करेल, एक पुरुष असेल आणि त्या पुरुषाने जर दुसऱ्या जातीतील असणाऱ्या स्त्रीसोबत विवाह केला किंवा एका स्त्रीने दुसऱ्या जातीतील असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला तर समाज ते स्वीकारत नाही, समाजाला ते मान्य नाहीये, जातीय गटाला ते मान्य नाहीये. तुम्ही पाहिलं असेल की मध्यंतरीच्या काळामध्ये हरियाणामध्ये ह्या जमात पंचायतीने एक कहर केलेला होता किंवा जात पंचायतीने एक कहर केलेला होता आणि ऑनर किलिंगच्या अनेक घटना तिथं घडलेल्या आपल्याला हरियाणासारख्या राज्यामध्ये, राजस्थान सारख्या राज्यामध्ये नेहमी पाहायला मिळतात की जातीच्या नियमांच्या विरोधी जर कोणी वर्तन करत असेल तर जातीय गटातील असणारी लोक ते वर्तन मान्य करत नाही. आणि ही बाब विवाहाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. विवाहावरील निर्बंध, जसं मी उदाहरण तुम्हाला सांगितलं की सैराट सिनेमा आपण पाहिला की उच्च जातीतील मुलगी होती आणि कनिष्ठ जातीतील मुलगा होता. कनिष्ठ जातीतील असणाऱ्या मुलासोबत उच्च जातीतील मुलाचा विवाह केल्यानंतर शेवटी त्या दोघांचं आरची आणि परशाचं काय होतं हे आपण पाहिलं. तर हे विवाहावरील निर्बंधाचं ज्वलंत प्रतीक म्हणून आपण त्या घटनेकडे पाहू शकतो, त्या सिनेमातील, त्या सैराटमधील सिनेमातील त्या घटनेकडे पाहू शकतो. आणि ही बाब जाती व्यवस्थेचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणून अधोरेखित करते, म्हणून ते एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. शेवटचं वैशिष्ट्य आहे धार्मिक आधार. जे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की भारतीय समाजातील जाती व्यवस्थेचा आधारच मुळात धार्मिक आहे आणि याला दुजोरा B.R. आंबेडकरांनी आणि डॉक्टर G.S. घुरी यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं जे दहन केलं होतं त्यामागचं कारणच हे होतं की जे धार्मिक ग्रंथ या देशातील असणाऱ्या लोकांना सन्मानाची वागणूक आणि व्यक्तीला व्यक्ती म्हणून पाहत नाहीये, इतर व्यक्तींकडे मानवतावादी दृष्टिकोनातून पाहत नाहीये, तर अशी असणारी व्यवस्था ही मानवासाठी हितकारक होऊ शकत नाही, म्हणून आम्ही त्यांचा त्याग करतो. अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी आपल्या विचारांमधून आणि आपल्या आंदोलनांमधून घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. तर भारतीय समाजातील जाती व्यवस्थेचा आधारच मुळात हा धार्मिक आहे. आणि हा धार्मिक आधार कसा आहे हे सांगत असताना सकारात्मक अर्थाने थोडंसं G.S. घुरींनी सांगितलं की
जी वर्णव्यवस्था होती त्या वर्णव्यवस्थेमध्ये जे वर्ण स्वीकारले गेलेले होते तिथे गुण आणि कर्मावरच व्यक्तींच्या कार्याचं विभाजन होतं. पण बाबासाहेबांनी सांगितलं की गुण आणि कार्यावर किंवा गुण आणि कर्मावर जर व्यक्तीच्या कार्याचं विभाजन केलं जात होतं तर कनिष्ठ जातीतील जन्माला आलेला हुशार व्यक्तीला उच्च जातीमध्ये स्थान मिळणं आवश्यक होतं. आणि उच्च जातीमध्ये एखादा जर बुद्धिहीन व्यक्ती जन्माला आला किंवा मूर्ख जन्माला व्यक्ती जर आला तर त्या व्यक्तीचं स्थान हे शूद्र जातीमध्ये व्हायला, त्याचं स्थान निर्धारित व्हायला पाहिजे होतं. पण असं भारतीय समाजातील जाती व्यवस्थेमध्ये होत नाही. कारण का तर मुळातच ह्या वर्णव्यवस्थेतील वरच्या 3 वर्णाच्या लोकांनी आपलं स्थान हे मजबूत करून ठेवलेलं आहे आणि निम्न जाती गटातील लोकांवर अन्याय अत्याचार करणं आणि त्यांचं शोषण करणं हाच धार्मिक आधार या जाती व्यवस्थेचा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून भारतातील जाती व्यवस्थेचा आधार हा धार्मिक आहे असं आपल्याला म्हणता येतं. आणि हे सुद्धा एक महत्त्वाचं भारतातील असणाऱ्या जाती व्यवस्थेचं वैशिष्ट्य असं सांगता येतं. या सर्व वैशिष्ट्यावरून आपल्याला म्हणता येतं की भारतीय समाजातील जाती व्यवस्था ही अतिशय क्लिष्ट आहे, गुंतागुंतीची आहे. परंतु या जाती व्यवस्थेच्या अभ्यासाशिवाय भारतीय समाजाचा अभ्यास होणं शक्य नाही. म्हणून भारतीय समाजातील असणाऱ्या या जाती व्यवस्थेचा अभ्यास समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा अनन्यसाधारण स्वरूपाचा आहे असं आपल्याला सांगता येतं. आणि ही संकल्पना आज आपण इथे संपली असं सांगूया किंवा समाप्त करूया. तर हे जाती व्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. हे जात नावाची संकल्पना अधिक विस्तृत रीतीने समजून घेण्यासाठी ही एवढी वैशिष्ट्ये पुरेशी आहेत, एवढ्या व्याख्या पुरेशा आहेत असं मला वाटतं. आणि हा भाग इथे संपला असा आपण जाहीर करू. सगळ्यांनी माईक ओपन करा. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर 2 मिनिटात विचारा. आणि जे शिकवलंय ते सगळ्यांना समजलंय का हे सांगा मला. काही समजलं नसेल तर परत विचारा, मी परत त्याचं विश्लेषण करेन. चौधरी, चिंचोलकर, समजलं का शिकवलं? सर. हो सर. सगळ्यांना सगळं समजलं ना? सर 6 वैशिष्ट्य आहे ना? 7 झाले ना? किती झाले? 7 झाले. 7 किती झाले? 7वर लास्ट धार्मिक वैशिष्ट्य. धार्मिक आधार धार्मिक आधार हे 7 वैशिष्ट्य आहे. आणि 6 सर विवाहावरील निर्बंध. ठीक आहे, आपण इथे थांबू आज. आणि काही कोणाचे प्रश्न आहेत का? काही नाही ना? नाही सर. ठीक, आज आपण थांबू. पुढचा पार्ट उद्याला आपण जात आणि जमात येतील फरक यावर आपण चर्चा करू. ठीक आहे.